नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 4 जानेवारी 2026 आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर एमटीएस ऑलिम्पियाड नावाच्या परीक्षा आज घेण्यात येणार आहे. एमटीएस ऑलिम्पियाड महाराष्ट्र टॅलेंट सर्च नावाची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक पात्रता वाढली पाहिजे, बुद्धिमत्ता वाढली पाहिजे. विद्यार्थ्यांना आतापासूनच स्पर्धा परीक्षेची जाणीव झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या काही परीक्षा घेण्यात येतात. त्याच्यातलंच एक परीक्षा म्हणजे एमटीएस ऑलिम्पियाड आणि आज या परीक्षेचा दिवस आहे. आता आपण आहोत माळेवाडा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. हे एक परीक्षा केंद्र आहे. पहिली ते 8वी पर्यंतच्या वर्गाची परीक्षा होणार आहे आणि आता सध्या परीक्षेच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी विद्यार्थी परीक्षेसाठी आलेले आहेत आणि संपूर्ण तयारी झालेली आहे. पहा तर आतमध्ये परीक्षा चालू होणार आहे थोड्या वेळामध्ये 11 ते 2 आणि 11 ते 12:30 अशा या परीक्षेचा वेळ आहे. तर आपल्याला आणखी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर भेटी द्यायच्या आहेत. त्यातलं पहिलं परीक्षा केंद्र म्हणजे आपली पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडा. हे या परीक्षेचं नियोजन लागलेलं आहे. पहा या ठिकाणी हॉल क्रमांक ची यादी विद्यार्थ्यांच्या सीट नंबर सहित लावलेली आहे. आपण शाळेचा परिसर बघू शकतो. सगळे विद्यार्थी परीक्षार्थी सगळे हॉलमध्ये आता सध्या बसलेले आहेत. आपण आता त्यांच्या वर्गखोलीत जाऊन पाहूया कशा पद्धतीचं नियोजन आहे त्यांचं ते. परीक्षेला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी आपापल्या प्रश्नपत्रिका घेऊन सोडवत आहेत. असं प्रत्येक वर्गामध्ये आपापल्या पद्धतीनं विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा होत आहे. विद्यार्थी यांच्या हातामध्ये आता प्रश्नपत्रिका पडलेली आहे. आपापली परीक्षा विद्यार्थी सोडवत आहेत कारण विद्यार्थ्यांनी याच्यासाठी पूर्ण 7 ते 8 महिने अभ्यासक्रम केलेला आहे. बेस्ट ऑफ लक मुलांना तुम्हाला. हे वरचे वर्गातले विद्यार्थी आहेत पहा. हे सुद्धा आपापल्या प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये मग्न आहेत. एमटीएस ऑलिम्पियाड विद्यार्थ्यांचा टॅलेंट सर्च करण्यासाठीची ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बक्षीस सुद्धा असतात. ज्याच्यात गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि राज्यस्तरीय बक्षीस सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत होते. पोहे टाकळी परीक्षा केंद्र. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर परीक्षा केंद्र. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. एमटीएस ऑलिम्पियाडची परीक्षा या ठिकाणी सुद्धा चालू आहे. जिल्हा परिषद शाळा इटाळी परीक्षा केंद्र. जिल्हा परिषद शाळा किनोळा तालुका मानवत परीक्षा केंद्र. सध्या माळेवाडा शाळेमध्ये आपली एमटीएस ऑलिम्पियाडची परीक्षा होत आहे. त्याचे मुख्य पर्यवेक्षक इथं माननीय पंकज बिराजदार सर आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया की एमटीएस परीक्षेचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं फायदा होतो आणि त्यापासून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये कशा पद्धतीनं भर पडणार आहे, भविष्यात त्याला त्याचे काय उपयोग होणार आहेत, आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. सर नमस्कार. एमटीएस परीक्षा श्रेया मंथन ह्या ज्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमुळे लेकरांचा खऱ्या अर्थाने पायाभरणी होते. स्कॉलरशिप असेल 4वी 5वीची किंवा नवोदय असेल किंवा एनएमएस असेल, या सगळ्या स्पर्धा परीक्षांची पायाभरणी जर होत असेल ना तर ह्या परीक्षेच्या माध्यमातून होते. मग ती एमटीएस असो की मंथन असो की श्रेय असो. आणि याच परीक्षेच्या जोरावर केवळ याच परीक्षेच्या जोरावर आमचे विद्यार्थी तालुका जिल्हा नव्हे तर राज्य स्तरावर चमकत आहेत. नक्कीच त्याचा फायदा खूप होतो सर त्या लेकरांना. कारण शैक्षणिक अभ्यासक्रमातून अकॅडमिक इयर मधून अकॅडमिक जे सिलेबस आहे त्यापेक्षा हा सिलेबस खूप स्ट्रॉंग असतो आणि या परीक्षेचा फायदा ह्या मुलांना विद्यार्थी जीवन होतच होतो. पण नंतर त्यांना एमपीएससी यूपीएससी सुद्धा सहज पास होता येतं आणि पाया बेस पक्का होतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षा, कोणत्याही लेवलची स्पर्धा परीक्षा पोरं चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकतात हे 100%. नक्कीच नक्कीच सर. मुलांच्या आतापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव होते. यासाठी या स्पर्धा परीक्षा देणं फार गरजेचे असतात. तसंच आपण आता आपले तालुका प्रतिनिधी आहेत या परीक्षेचे माननीय गायकवाड सर, यांच्याशी आपण या परीक्षे संदर्भामध्ये त्यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार सर. या ठिकाणी एमटीएस ऑलिम्पियाड 2025-26 ही परीक्षा आपल्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळा माळेवाडा या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात
पहिली ते 8वी पर्यंतची ही एक्झाम असते. पहिली ते 8वी पर्यंतच्या मुलांना याचा फायदा होतो. ही परीक्षेचं आयोजन ते प्रतिनिधी पाथरी तालुका प्रतिनिधी म्हणून मी गायकवाड सर माझ्याकडे असतं आणि या ठिकाणी मी या मुलांना याच्यासाठी या परीक्षेला आपण बसवतो. एम-टी-एस ऑलिम्पियाड किंवा मग इतर दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असतील त्या सर्व, की मुलांचा बौद्धिक आणि मानसिक क्षमता जी आहे, ती चांगली मोठ्या प्रमाणात वाढ व्हावं आणि त्यांना येणाऱ्या काळातल्या ज्या यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी महाराष्ट्र शासनाच्या ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं त्यांना ती आयडिया जी काही परीक्षेची असते ती पूर्णपणे मुलांना येते आणि यापासून मुलांचा बौद्धिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे आपण ही परीक्षा आयोजित या ठिकाणी करत आहोत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आलेला आहे आतापर्यंत आपल्या या शाळेचे आणि मुलं राज्य स्तरावर पहिले, दुसरे आपल्या शाळेचे फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत राज्य स्तरावर आणि यावर्षी आपले मुलं राज्य स्तरावर येतील. त्याच्यानंतर त्यांना बक्षीस सुद्धा असतं, मेडल असतं, ट्रॉफी असते आणि प्रशस्ती पत्र त्यांना मिळतं. याच्यामुळं मुलांना त्यांच्या गुणांना जे बौद्धिक क्षमतेचा गुण आहे त्यांना वाव मिळतो आणि मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढे जातात. बस एवढंच सांगू इच्छितो. नक्कीच थँक सर, येणाऱ्या काळामध्ये अशा प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी सहभागी होतील आणि आपलं भविष्य उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद.